फुलंब्री तालुक्यातील वानेगाव येथे सुनीता अण्णा भोकरे या विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळला, पण हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत माहेरच्या नातेवाईकांनी फुलंब्री पोलीस स्थानकासमोर मृतदेहासह तब्बल 6 तास ठिय्या आंदोलन केले। अखेर पोलिसांनी पतीसह 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतल्यावर बुधवारी रात्री 11:30ला हा तणाव निवळलाय। 12 वर्षांपूर्वी तिचा विवाह वानेगावच्या अण्णा भोकरे यांच्याशी झाला होता। मंगळवारी दुपारी 2च्या सुमारास सुनीता घरातून बेपत्ता झाली होती। शोध घेऊनही ती न सापडल्याने रात्री उशिरा विहिरीत गळाच्या सहाय्याने शोध घेण्यात आला। अखेर बुधवारी सकाळी विहिरीतील पाण्याचा उपसा केल्यानंतर सुनीताचा मृतदेह मिळून आला। नातेवाईकांनी हा मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त करत फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात गोंधळ घातला। शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात इन कॅमेरा करावे अशी मागणी त्यांनी केली। मात्र तांत्रिक बाबींमुळे डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर नियमानुसार शवविच्छेदन केले। शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह थेट फुलंब्री पोलीस स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या खालीच आणून ठेवला। सुमारे 150 ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी रात्री 9 वाजल्यापासून ठिय्या धरला। यावेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने दंगा काबू पथक तैनात केले। आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका आंदोलन करणाऱ्यांनी घेतली होती। 2 लाख रुपये घेऊन ये या मागणीसाठी सुनीताचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। यावरून पोलिसांनी पती अण्णा भोकरे, सासू मनुबाई, सासरे राजाराम यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आज काय प्रकरण आहे? तुम्ही इतके लोक फुलंब्री पोलीस ठाण्यात आलेले, काय प्रकरणामध्ये आलेले तुम्ही? आम्ही सर्व मोडा खुर्दचे रहिवासी आहे। कोणत्या तालुक्यात आहे? सिल्लोड तालुक्यातील मोडा खुर्द गाव आहे आणि वानेगाव इथे आमच्या गावची मुलगी अलका सुनीता अण्णा भोकरे ही 10-12 वर्ष अगोदर तिचं लग्न झालेलं होतं, परंतु रात्री वानेगावच्या एका गावातील एका व्यक्तीनं यांना कॉल करून सांगितलं की तुमची मुलगी विहिरीत पडलेली आहे। यांना माहिती झाल्यानंतर यांनी 10-5 लोकांना पाठवलं तिथं बघण्यासाठी। तर ते घरच्या लोकांनी त्यांना उडवाउडीचे उत्तर दिले। आम्ही आता पोलीस स्टेशनला आलो। इथले PI साने साहेब आहे, त्यांच्याशी चर्चा केली तर साने साहेबांना सुद्धा आम्हाला उडवाउडीचे उत्तर दिले। आम्हाला म्हणे की तुम्ही कसं काय सांगू शकता की हिचा खून झाला, हिचा हे झाला, हिला लोटून दिलं, हे तुम्ही कसं काय सांगू शकता? विहिरीत जर मुलगी पडली तर तुम्ही जाऊन तिला बघितलं का? अशा पद्धतीचं त्यांनी आमच्या बरोबर वर्तणूक केली। ही घटना झाली तर याची माहिती तुम्हाला त्याच्या घरच्यांनी दिली का एका दुसऱ्या तिरात माणसाने दिली? घरच्यांनी आतापर्यंत सुद्धा या क्षणापर्यंत सुद्धा फोन केलेला नाही आम्हाला किंवा सांगितले नाही। तुम्हाला माहिती कोणी दिली? गावातून? गावातील वानेगावातून माहिती कोणी दिली तुम्हाला? वानेगावातून एका माणसानं माझं नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला माहिती दिली की माझं नाव सांगू नका। परंतु आता आम्हाला जी माहिती मिळाली, आम्ही ते मुलीला बघितलं, तिला ठेसून मारलेलं आहे। तिच्या डोक्याला, तोंडाला, डोळ्याला मार आहे, मांडीला मार आहे आणि तिचा कान तुटलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीने तिचा अमानुष असा छळ करून वडिलांचं आईचं म्हणणं आहे की बा त्याच्याकडून 5 लाख रुपयाची वारंवार मागणी होत होती की 5 लाख रुपये तू घेऊन ये, मला JCB घ्यायचं आहे, मी वाळूचा धंदा करतो, चोरट्या पद्धतीने वाळू विकतो, तो वाळू तस्कर आहे। आणि अशा पद्धतीच्या माणसानं आमच्या गावच्या त्या मुलीला छळ करून वर मारून विहिरीत ढकलून दिलं। आणि दुसरी गोष्ट, एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर कोणती मुलगी ती जर घरून बेपत्ता झाली तर नातेवाईकाकडे शोध घेतला जातो, गावामध्ये शोध घेतला जातो। परंतु याने माहेरला सुद्धा फोन केला आणि गावात सुद्धा चर्चा केली नाही। 2-2 किलोमीटरवर त्या मुलीच्या 2 बहिणी दिलेल्या आहे, त्या पाहुण्यांना सुद्धा याने फोन केलेला नाही। सरळ आला आणि पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल करून गेला। सर्वसामान्य माणूस जर कोणत्याही पद्धतीची मिसिंग दाखल करण्यासाठी गेला तर पोलीस त्याला म्हणतात की पहिले नातेवाईकाकडे शोध घ्या, आजूबाजूला शोध घ्या आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसाने आपण मिसिंग दाखल करू। परंतु तो वाळूचा धंदा करत असल्यामुळे आमचा असा आरोप आहे, तो वाळूचा धंदा करत असल्यामुळे पोलिसांचे त्याचे साठे लोटे, पोलिसांना तो पैसे देतो, पैसे पुरवतो। आणि काल सुद्धा पोलिसांना त्यांनी मॅनेज करून त्यांनी यांचं सुद्धा तोंड दाबण्याचा प्रयत्न केला। आमची सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि मुलीच्या आईवडिलाच्या वतीने स्पष्ट अशी मागणी आहे की आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। जोपर्यंत आमचा गुन्हा दाखल होणार नाही, आरोपी अटक होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही व प्रेत सुद्धा ताब्यात घेणार नाही। आम्ही असा सर्वांनी निर्धार केलेला आहे। बरोबर आहे का सगळे? तुमचं नाव आणि सांग काय? मी सरपंच लक्ष्मण कल्याणकर, मोडा खुर्द, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।
मयतचे कोण आहे तुम्ही? महेशचे कोण आहे मी तुम्ही? सरपंच आहे गावचा. गावचे. ते साहेब पहिल्यापासून तकलीफ देत होते, पण त्यांच्या तरासा मुलगी आम्हाला सांगत नव्हती काय तराशी म्हणून सने ते तिच्या पोटात लपून ठेवत होती. ते आम्हाला सदा पैसे मागत होते. त्यांना मुलीचा आत्महत्या करून सनी तिनं हिरेत लोटून दे. मुलीचं नाव आणि त्याच्या नवऱ्याचं नाव सांगा. सुनीता अण्णा भोकरे. बरं तुम्ही वडील आहे का त्याचे? हा वडील आहे. तुम्हाला तक्रार एखाद्या वेळेस सांगितलं का मुलीनं का मला पैसे मागतात का असं मागतात? हा. मग तुम्ही त्याच्या धाकामुळे त्यानं लपून ठेवलं साहेब. बरं तर त्यावेळी तुम्ही काही तक्रार वगैरे केली नाही की त्यांच्या विरोधात? नाही नाही ते 5 लाख रुपये मागत होतं. इकडे आमच्या घरी आल्यावर तिनं काही फोन यावा काही केला नाही, पण ती काय म्हणते ती पैसेच मागते म्हणे. त्याला घेणं ते BCB ते म्हणते पैसे आण आणि मारा आण करी. ती पोरगी काही आम्हाला सांगेनी. ती म्हणे की मायराला जाऊन आपला शेवट होणार नाही, त्याचा रोज मार खाजाय, तो माझे पैसे सांग. आम्ही एकदा दोनदा त्याला 1-2 लाख रुपये दिले DCB घ्यायला काही ट्रॅक्टर घ्यायला. त्याला पैसाच लागत होता. पोरीला फक्त पैशासाठी मार येतो आणि ती आम्हाला फोनात कथाही बोलेल नाही. घरी आमच्या घरी येऊन सांगत होते आम्हाला की ते पैसेच मागतो म्हणे का. आता मी 5 लाख रुपये आलती घरी तर म्हणत 5 लाख रुपये आण त्या बापाकडून, नंतर मी तुला रोज मारा जाईल. पण आम्ही म्हणलं जाऊ दे आता, बापाच्या घरी काही शेवट होत नाही, मायच्या घरी शेवट होत नाही, तिथे शेवट होणार आहे. तो मारली तरी राय नाही बी मारली तर तो रोज 3 रोजी 4थ्या रोजी पोरीला मारत होता. तो वाळूचा धंदा करत होता, ट्रॅक्टर भरत होता, त्याला पैसे लागत होते, तो असा भांडच होता. हा गुंड्या लोक आहे म्हणे स्वतः. तेव्हा आम्हाला कथाही कळालं नाही. त्याचं पोरगी आम्हाला बोलत नव्हती, फक्त पैसेच सांगत होते आम्हाला घरी येऊन. तिनं फोन काही केला नाही आम्हाला, फोनात कथाही बोलली नाही आमच्याशी. तुम्ही आई आहे का मुलीची? हा मुलीची आई. ती घरी येऊनच सांगत होती आमच्या घरी आली तवा. युधित बी नव्हता 12 महिने, फक्त पैसे लागत होते त्याला. पैशासाठीच तिला पोरीला मारलं रात्री, मारून टोकून त्यानं हिरीच ढकलवून दिलं. कोणा देखतच काही ढकलं नाही. त्याची ती चौघ होते. त्याचे नंदाई बी लगे लय हे ते म्हणजे पोरगीच अशी आहे, तिला ढकलावून द्या, तिच्या बापाकडून पैसे आणा, तिच्या बापाकडे लय पैसा आहे, तेव्हा मालदार आहे, तो काही गरीब नाही, त्याला काय झालं पैसे द्यायला तुला, तो बांड आहे. हे घटना घडल्यावर तुम्हाला फोन नाही केलं की त्यानं? नाही केला आम्हाला. फोन नाही केला. आमच्या दुसऱ्यानं फोन केला आम्हाला. आम्ही त्याला नंतर फोन लावला की काय झालं. तो म्हणतो की पोरीला पावडर शिपलं, पोरगी चालल्या गेली कुणीकडे. हा ती पोरगी नाही का ते वाघ आला त्यांना नेली, आम्हाला काही पत्ता नाही असं त्यानं आमच्या फोनात सांगितलं.